चला तर गुड इव्हिनिंग सगळ्या ताईंना. आता आम्ही ना तर बाबांचं डोळ्यांचं ऑपरेशन झालेलं आहे, तर आता आम्ही चाललोय मामाच्या घरी बाबांना भेटायला. मिस्टरांना सुट्टी आहे, शनिवार असला की मग आम्ही जात असतो. चला तर तुम्ही पण या आमच्या सोबत. चलो. चला मॅडम, हे तुझं घर आहे? हां, तू सगळ्या ताईंना हॅलो हाय काही केलं का नाही? आता काय करायचं? सईचा क्लिप तुटला. दोन तुटले? जाऊ दे, आपण नवीन घेऊन येऊ रिटर्न. ओके. सायकल घ्यायची? हो हो, आपण बनवू ना, उद्या बनवू आपण मस्त छान. तू अभ्यास करशील, पप्पाने सायकल घ्यायला लाव. आणि आपल्या कधी सायकल आहे ती? चाक नाही सायकलीला? नाही ग, आहे नवी सायकल आहे. पंक्चर झालं? मग त्याचं पण पोट भरायला आणू आपण दुकानात. बाई आता आता कुठे चाललो आपण? आता आपलं बरोबर चाललोय का? ओ बापरे. लाईटी घ्यायलाय का? ए भांडत आहे का बरं? अंशू ते भांडत आहे बाई. काय रे? चला तर आम्ही आता मामाच्या घरी आलेले होतो. थोडासा जुना व्हिडिओ आहे, पुढे खूप छान व्हिडिओ आहे. पुढचा व्हिडिओ बघा. रोशनीचे इथे ना मस्त ड्रॉइंग करण्याचं चालू होतं. लाईट गेलेली होती, बऱ्याच वेळ लाईट गेली, त्यानंतर लाईट आली. आणि बघा आपल्या अंशू साईचं मस्त खेळण्याचं चालू आहे. आणि इकडे मग सगळ्यांना दूध वगैरे दिलं मामींनी. मामींचं स्वयंपाक करण्याचंही चालू होतं. रोशनी बाबा ते सगळे काही आलेले होते बाबांना भेटायला. त्यानंतर शुभम मामाही आला आणि सगळ्यांनाच बसवलं मामाने. सगळ्यांच्या गप्पा सुरू झाल्या. सगळे एकत्र आले की असं कोणालाच वाटत नाही की घरी लवकर जावं. सगळ्यांच्या मस्त गप्पा चालू असतात. काय करताय मामी? मस्त पनीरची भाजी, भात, पनीरची भाजी चालू आहे सगळ्यांसाठी. रेसिपी आपलं अजून बाकी का? बाकी निम्मी शिम्मी झाली. काय गडबड आहे का लई? थोडीशी त्यांना लवकर जायचंय ना. हा हा, तर ते थांबले. मला स्कूटी नाही येत ना. येत नाही, शिकले रे. येते, अरे येते ना. त्यानंतर आम्ही आलो होतो मॉलमध्ये. तर काही वस्तू खरेदी करायच्या होत्या आणि ते भरपूर सारे हळदी कुंकासाठी पण असे डबे वगैरे प्लॅस्टिकचे, म्हणजे कसं हळदी कुंकासाठी बायकांना थोडं यूज होईल असंच आपण काही वस्तू बघतो कधी, किंवा देवासाठी काही उपयोग येईल असं. म्हणजे सगळ्याच ताईंना आवडतात असं आपल्या उपयोगात येणारे वस्तू भेटल्या की सगळेच आनंदी होतात. आणि ते मला हे हळदी कुंकवासाठी असं ताट भेटलं. खूप छान होतं. 400 रुपये प्राईज होती. घेतलं नाही मी, पण खूप छान होतं. म्हटले अजून नवीन नवीन अजून येतीलच असं. आणि हा सेट पण होता, खूप सुंदर होता. असं कोणाला गिफ्ट वगैरे द्यायला पण छान आहे ना. पूर्ण पॅक होता असं. आणि मी एक घेतलेला आहे, इथूनच घेतलेला एक पूर्ण असं आहे ना पॅकेट घेतलेलं आहे मी. त्यानंतर आपल्या सईनी लगेच तिच्यासाठी काहीतरी उचलूनच घेतलं. मला हे घ्यायचं, मला हे घ्यायचं. इकडे भरपूर साऱ्या वस्तू होत्या, भरपूर साऱ्या आलेल्या होत्या हळदी कुंकवासाठी.
चालू आहे? लाडू. अरे अजून संक्रांत नाही झाली. पहिले टेस्ट का? माझी मम्मी. तुमचं काय चाललंय? पुसायचं काम. तुझं काय चाललंय? ऊन खाण्याचं काम. आले का माणसं? मग जाऊ मग. हा, इकडे दोघी जणी सासू सुना लाडू बांधताय. घरी दळलं का दळून आणलं? नाही, दळून आणलं. ही सुनाची नाही सासूची आहे का? असं आहे का? छान मस्त असे खारी खोबऱ्याचे लाडू केले. त्यानंतर पूजा, मावशी, काका सगळेच आले होते. आमच्या सगळ्यांच्या मस्त सगळ्यांच्या गप्पा चालू झाल्या. मम्मीच्या घरी आलेले होतो. त्यानंतर मी गावाच्या घरी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ आहे. तर त्या संक्रांतीच्या आधीचा व्हिडिओ आहे हा. थोडासा लेट आला. तर आता हळदी कुंकू सुरू होईल. तर मग घरातलं थोडं आवरासावर सुरू केली मी. तर भांडे वगैरे घासून घेतलेले होते. किचन हे पूर्ण क्लीन केलेलं आहे. ते पूर्ण काही शूट केलं नाही. हे बघा पूर्ण किचन मस्त चकचक करतोय. छान सगळं काही किचन क्लीन झालेलं होतं. आईंची पण मदत होती. दोघींनी पटकन आवरून घेतलं. आणि त्यानंतर मग मी किराणा वगैरेही भरला. तर किराणा पण आदल्याच दिवशी केलेला होता. मग मी किचन दुसऱ्या दिवशी आवरला आणि त्यानंतर लगेच किराणा वगैरे भरून घेतला. मस्त तडतड असतो. असे लालसर हावरी, गावठी हावरी, त्याच्यामुळे ती अशी भाजली मस्त तडतड करते ना. कलर पण छान आला ना. इकडे मम्मी मस्त आता माझ्यासाठी तिळाचे लाडू करते. आज सगळी गर्दी झाली. आज छोकरीचा बर्थडे, तिचा केक लावलाय. आता प्रियंकाने पण तिळाचे लाडू बनवायला आणले. ते पण करून देऊ. तुमचे छान झाले होते ना म्हणून तू आम्हाला म्हणून छान घेतलं करायला. हा, मग वस्तू घेऊन आले म्हटले करून द्या. भारी झाले होते पण आमचे लाडू. छान झाले ते. संपले. आई वाटूनच दिले. छान झाले होते. उद्या संक्रांती ना, आजच संपले तुमचे. आम्हाला करायचे होते का, पण आम्ही हावरे नाही ना आणले. दीदी काय लगेच भाजीची तयारी करते का? पावभाजी करायची थोडी जास्त आहे ना. तर तुम्हाला पण बोलवलंय. नुसतं गुळ फोडून घेतलाय असं बारीक करून खलबत्त्याने. हे ताटाला ते लाडू आपल्याला. मस्त शिजून द्यायचं आपला. म्हणजे आणि शिजल्यानंतर पण आपण आहे ना थोडंसं असं डिशात पाणी घेऊन आणि याच्यात आहे ना असं, आता मी टाकला होता पण तो काय अजून गोळी झाली नाहीये. तर अजून शिजू देऊ राहिले मी पण. तुम्ही पण असं नंतर बघून म्हणजे ट्राय घ्यायचा एकदा दोनदा. आणि ज्या वेळी आपण पाण्यात टाकू आणि गुळाची जेव्हा गोळी होईल ना तेव्हाच समजायचा आपला गुळ कंप्लीट झाला आहे. म्हणजे मग आपले लाडू आहे ना पटपट ओळखता येतात. गुळाला चिकटपणा येतो ना मग.
त्याच्यामुळं खरं सगळ्यात जास्त गुळाची काळजी घ्यायची, पण गुळ आपला चांगला शिजला पाहिजे. काय बरं आता करू आता होईल असं वाटते. हे आता आपला गुळ आता कम्प्लीट होत आला आहे. तरी 2 मिनिटं मी होऊन देणार आहे. बा गुळाची कशी गोळी झाली बघा. म्हणजे अजून थोडा नॉर्मल आहे त्याच्यात अजून, तर अजून आपण नॉर्मल शिजू देऊ. कारण सगळ्यात जास्त गुळाची शिजायची काळजी जास्त घ्यायची. बारीक आणि मोठा गॅस अजिबात करायचा नाही. बारीक गॅसवरच सारखा हलवून घ्यायचं आणि आपण ट्राय घेत राहायचा 1-2दा. आणि जेव्हा आपलं पाण्यात टाकून गुळाची गोळी पटकन होईल हाताला अशी लगेच, त्यावेळेस सांगायचं का आपला गुळ मस्त झालाय. कारण मग तो शिजल्यानंतर त्याच्यात चिकटपणा भरपूर येतो ना. मग आता आपला गुळ कंप्लीट झालाय बा. हे बा आता गुळ चिटकत पण नाही हाताला असा. हे बघा लगेच गोळी होऊन गेली गुळाची. आता आपला गुळ कंप्लीट शिजला आहे. आणि मग आता आपण त्याच्यात आहे ना हावरी ओतणार आहे. तर मी थोडा हावरीला पण गरका मारून घेणार आहे. आणि प्रियांका पण तिकडं हावरी मला बारीक करून देते. लय बारीक नको करू प्रियांका, 1-2च गरके मार. हा बस म्हणजे छान टाक. हा टाक शेंगदाण्याच्या कुटामध्येच टाक. शेंगदाण्याचा कूट घेतलाय थोडा. आणि आता मी जे तिने 1 गरका दिलेला आहे तर हावरीला, तर मी तो आता गुळामध्ये मिक्स करते. आणि मस्त एकजीवपर्यंत हलवून घ्यायचं म्हणजे छान होते आपले लाडू आणि खायला पण टेस्टी लागत्या. बस लय बारीक नको करू, मग ते हावरी पण दिसली पाहिजे ना आपल्याला हावरी असं. आणि असं याचं एकच करतात, लय नको करू. थोडे हावरी पण राहू दे. असे एक सगळं असले थोडं टसटसच लागतं ना. थोडा टसटस लागतो ना, म्हणून मग थोडासा गरका दिला का छान लागतं. थोडं ताट भरवेल का बघू ना आता. एवढं ताडभर होता कमी होता बघू. बस टाका कम्प्लीट होईल आता आपलं मिक्स. लाडू छान होणार आहे बरं का, गोड होणार आहे मस्त. आणि हे लाडू पौष्टिक असतं ना, थंडीचे छान लागतं खायला पण. सईला आवडते. सईसाठी राहिलोय खास, सईला आवडले म्हणून. साक्षीने केले ना तर सईला खूप आवडले. सईला दिला होता डब्बा भरून आम्ही, संपले ते त्यामुळे पुन्हा. आणि काल खारी खोबऱ्याचे पण करून दिले सईला, ते पण लय छान झाले. प्रियांकाला पण त्याची दिले. वेगळी टेस्ट सगळ्यांना म्हणजे दिले. वेगळंच म्हणजे ते बारीक दळलं ना. तिला ती खारी खोबऱ्याचं लाडू खात नाही मम्मी. तिला ते कळतच नाही खारी खोबऱ्याचं नाही चिकन आहे ना. आपण आणि एक ताई सांगते तुम्हाला, आपण जर हावरी दळली नसती ना तर त्याचे लाडू एवढे ओलसर झाले पण नसते. थोडे भुरभुरीतच असते. मग ते भुरभुरीत वळायला आहे ना थोडासा आहे ना वेळ पण जातो. आता याला गार पाण्याचा हात लावून आपण वळला ना तरी पटकन झटकन होणार आहे. हे असं किती वेळ होऊन द्यायचं. नाही झालं आता कम्प्लीट झालं. आता वळायची का. हो आता वळायची. चला लाडूची तुम्ही बघितलं कशा प्रकारे केलं. तर आता बऱ्याच त्यांच्या तर करून पण झाले असतील, थोडंसं लेटच आला. तर ही तुम्ही आता म्हणजे थंडीमध्ये करू शकता. तसं काही नाही की संक्रांतीला आपण करतो. आपण त्या पौष्टिक आहे, लहान मुलांसाठी आपण घरगुतीही करू शकतो. तर नक्की करून बघा ताईंनो. आणि आता इकडे बहिणीनं सौरभ भाऊन त्यांचं फोटोशूट करायचं होतं, तर बऱ्याच ताईंनी रील बघितली असेल. छान झाले लाडू, मस्त झाले आणि पटपट येत आहे. तुम्ही जर एक मिक्सर मध्ये जर दिला ना तर छान होतील आणि पटकन दळता येईल. हावरी 1/2 किलो घेतले होते आणि गुळ पण 1/2 किलो घेतला होता. आणि शेंगदाणे आहे ना 100 ग्रॅम घेतले होते भाजून आणि खापा करून. आणि थोडंसं त्याला पण मिक्सरला गरका दिला होता एक असा 8-10 सवाळे शेंगदाण्यातून. म्हणजे ते खायला पण छान वाटत आहे. बाळा ही तुझी पर्स बेल्ट आहे तो, हेअर बेल्ट आहे सई. तिला पर्स आवडत आहे त्याच्यामुळे सईने बाबांना सांगितले मला पर्स आणा बाबा. पर्स आणि बाहुली सांगितली तिने मस्त. आणि नाही गरम असतं ना तर त्या गरमच केल्या जातं. नंतर कडक होतं मग लाडू होत नाही ना, मग गार पाण्याचा हात लावून आणि पटोपट ओळायचे.
आणि संक्रांत जरी झाले तरी हळदीचे लाडू आता थंडीमध्ये खाणं छान असतं, हाडकं वगैरे दुखत नाही. तिळाचे लाडू तयार आहे. खूप छान दिसत आहे आणि अजून टेस्ट काही करून बघितलेले नाहीये, पण चवीला खूप छान होणार आहे. अर्धा किलो गुळ मम्मीने तुम्हाला सांगितलं. तशी तेही होते आहे. पावभाजीची पण तयारी सुरू झाली आहे त्यामुळे. आणि इकडे तुम्ही बघताय मागे पण केकचं बेस छान दिसतो, खूप छान फुलला आहे आणि फुललेला पण आहे. आणि मस्त तुम्हाला दाखवते कम्प्लीट झालेलं आहे. अजिबात आपल्या सुरीला लटकणार नाही. तिळचे लाडू पण खूप छान झाले आणि इकडे पावभाजी पण मस्त होणार आहे. तर व्हिडिओ संपूर्ण बघा, आजचा खूप छान होणार आहे. चला तर मम्मी पावभाजीच्या तयारीला लागलेलीच होती. तर इकडे वहिनी सौरभ भाऊ आम्ही इथे गोंदेश्वरीच्या मंदिरामध्ये फोटोशूट म्हणजे रील शूट करण्यासाठी आलेलो होतो. खूप छान मस्त अशी रील आहे, त्यांच्या चॅनलवरती टाकलेली, नक्की बघा सगळ्या ताईंनी. खूप मस्त शूट केलं. तर वहिनींची पहिली संक्रांत ना, तर छान मस्त सौरभ भाऊनी सफेद कुर्ता वगैरे घातला आहे, वहिनींनी ती ब्लॅक साडी मस्तपैकी हलवायचे दागिने खूप छान दिसत होते दोघेही. तर तुम्हाला ही कशी वाटली जोडी कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर चला बघत राहा कसं शूट केलं आम्ही. वहिनींचा मस्त लुक झालाय, छान दिसतंय ना. ही साडी घेतली होती आम्ही, हेअरस्टाईल पण पाहिजे मग छान वाटते. हेअरस्टाईल पण मस्त दिसतंय, दागिने छान दिसतंय. इकडे सौरभ भाऊचा आपला सिंपल व्हाईट कुर्ता नेता. तर इथे मंदिरामध्ये भरपूर कपल आलेले होते, काही म्हणजे मुलीही होत्या शूट करण्यासाठी. भरपूर गर्दीही होती आजूबाजूला. तरी आम्ही जिथे जास्त काही कोणी नसणार तिथे जायचो आणि शूट करायचो. मस्त आलेले आहे फोटो, पण खूप छान आलेले आहे. तर त्यानंतर म्हणजे आम्ही 4-5च्या दरम्यान गेलेलो असेल, आता सायंकाळ होत आलेली होती. 6:15 7:30च्या दरम्यान आम्ही घरी आलो. आणि त्यानंतर बाकीची पार्टी ते पुढचा व्हिडिओ येईल तुम्हाला, नेक्स्ट पार्ट. तर चला मग इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते. आजचा व्हिडिओ सगळ्या ताईंना आवडलाच असेल तर नक्कीच लाईक करा. आम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला. सगळ्या ताईंना बाय बाय.